नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण शेनगाव तालुक्यातील शेनगावचे प्रतिष्ठित शेतकरी आप्पा भाऊसाहेब ज्यांचा परिचय देण्याची काय आवश्यकता नाही, अशा आप्पा भाऊसाहेब राजकारणात सुद्धा सक्रिय असतात आणि शेतीत सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने शेती करतात। आम्ही जेव्हा त्यांच्या शेतात गेल्यानंतर त्यांचे जे काही शेतीचं नियोजन पाहून आम्हालाच त्यांच्याकडनं खूप काही गोष्टी शिकायला पण मिळाल्या। त्यांच्याकडनं जाणून घेऊ। त्यांनी मनोज फर्टिलायझर्स जे आहे शेनगावमध्ये, आपण 2 वर्ष झाले मनोज फर्टिलायझर्स शेनगावमध्ये आलेलो आहे, तर यांनी मनोज फर्टिलायझर्सच का निवडलं आपल्या शेतीच्या निविष्ठाकरता, तर त्यांच्याकडनं जाणून घेऊ। आप्पासाहेब, आपण मनोज फर्टिलायझर जे आहे याच्यापूर्वी पण शेती करत होते, तर मनोज फर्टिलायझर्सच का निवडलं? मनोज फर्टिलायझर्स कारण आता आपण बघत आहात की फर्टिलायझरची दुकान भरमसाठ प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक भागामध्ये झालेली आहे, परंतु शेती ही आता टेक्निकल पद्धतीने करणं आवश्यक झालेलं आहे आणि शेतीचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ज्या फर्टिलायझर्सकडे चांगल्या प्रकारच्या कंपनी, चांगल्या प्रकारच्या औषधे आणि योग्य मार्गदर्शन मिळेल अशा याची गरज भासते आता आवश्यक आहे। त्यामुळे मनोज फर्टिलायझर्स याचं नाव आम्ही रिसोडमध्ये त्यांची मोठी ब्रँच आहे आणि त्या भागातसुद्धा बरेच शेतकरी सांगत होते की मनोज फर्टिलायझरच्या औषधीमुळे आमच्या उत्पन्नात भरपूर वाढ होते आणि चांगलं आम्हाला उत्पन्न मिळते। त्यामुळे आमच्या इथे 2 वर्षापासून या दुकान इथे आलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही 2 वर्षापासून मनोज फर्टिलायझरच्या दुकानावरून वस्तू घेण्याचे ठरवलं। त्यामुळे पिकाची जे निवड आहे, माझ्याकडे सोयाबीन असते, तूर असते, कांदा असते बियाचा, केळी असते, हळद असते, असे त्यानंतर तुमचं टरबूज, मिरची, असे सगळ्या प्रकारचे, कारण जमीन भरपूर असल्यामुळे सर्व प्रकारचे मी एक व्हेरायटी म्हणजे पिकाची सर्व जाती मी लावून त्याचा प्रयोग करतो आणि मी बघितलं की यांच्यातून जे औषधी वगैरे नेल्यात त्या औषधीचे अतिशय चांगले रिझल्ट आले। त्या रिझल्टमधून आम्हाला उत्पन्नसुद्धा पहिल्यापेक्षा वाढलेलं आहे आणि शेती ही पहिलेच तोट्यात चालली, शेतकरी हे परेशान आहे हे आपण सर्व म्हणतो। अरे, ते करत असताना योग्य आलेख वाणाची पिकं घेऊन आपण काही यांच्या फर्टिलायझरचा उपयोग करून औषधी चांगली कंपनी हे वापरतात, दर्जेदार औषधे असते, त्यामुळे त्याच्यातून उत्पन्नाला आम्हाला पहिल्यापेक्षा वाढ झालेली दिसली। त्यामुळे मनोज फर्टिलायझरचे त्यांचेसुद्धा जे मनोज भाऊ आहेत ते सुद्धा आमच्या फार्म वर्कसुद्धा त्यांचा आहे, शेतीवर येऊन ते भेट देतात, मार्गदर्शन करतात आणि निश्चितच त्याच्यामुळे मी असो, आमच्या जवळचे शेतकरी आहेत, आमचे मेवणे गणेशराव देशमुख आणि बरेच शेतकरी गावातले, हे सुद्धा त्यांच्याकडूनच औषधे घेतात आणि त्यांचीसुद्धा उत्पन्नात वाढ झालेली आहे। त्यामुळे शेनगाव शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा भरपूर लोकांनी या दुकानमधून औषधी 2 वर्षापासून नेत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना निश्चितच चांगलं फायदा दिसून येत आहे। शेतीशिवाय आपण अजून काय करता, म्हणजे राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये? राजकारणापेक्षा सांगायचं म्हणजे समाजकारण हा आमच्या घराचाच पहिला वारसा आहे। माझे वडीलसुद्धा हिंगोली विधानसभेचे आमदार होते आणि तेव्हापासून लोकांची सेवा करणं, लोकांच्या अडीअडचणी सोडवणे हे आमच्या घराचं पहिल्यापासून ध्येय आहे आणि वडिलांनंतर मी सुद्धा गेले 30 वर्षापासून राजकीय क्षेत्रात आहे। राजकारणापेक्षा मला समाजकारणाची जास्त आवड आहे, लोकांच्या अडीअडचणी जाणून घेणे आणि त्या दृष्टिकोनातून राजकारणामध्ये विविध पदावर मी आत्तापर्यंत पद भूषवलेले आहेत। जनतेची सेवा करणे हे आमच्या कुटुंबाचं पहिल्यापासून धोरण आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण जाणून घेतलेलं आहे। आपण आपल्याला कधी लक्षात येते पांढरे कपडे म्हणजे यांना शेतीची काही गोडी नसणार, हे फक्त स्टेजवरचे लोक असणार, स्टेजवर सांगणारे लोक असणार, परंतु आप्पा भाऊसाहेबांचं या गोष्टीच्या अगदी उलट आहे। आप्पा भाऊसाहेब शेतीमध्ये स्वतः साऱ्या गोष्टी जाणून आहेत। पाणी कसं द्यायचं, त्यांना एक वेळा जर सांगितलं आम्ही पाणी या पद्धतीने द्यावं लागते,
तर ते काही करून त्याच पद्धतीने पाणी देणार. त्यांना जर सांगितलं हे डोस याच दिवसात दिल्या गेले पाहिजे, ते डोसमध्ये त्यांनी कधीही दिरंगाई केलेली नाही. याच माध्यमातून त्यांनी बऱ्यापैकी मागच्या वर्षीसुद्धा यांना हळदीचं 35 ते 40 क्विंटलपर्यंत एकरी उत्पन्न झालं. यावर्षी पण अपेक्षित आहे. कांद्याचंसुद्धा त्यांना गेल्या वर्षी 5 क्विंटलपर्यंत आपण एकरी उत्पन्न मिळालेलं आहे. यावर्षी त्यांना 5-5.5 क्विंटल, त्यांचा कांदा पण आपण पाहिला तर 5.5 क्विंटलपर्यंत त्यांना कांद्याचं अपेक्षित उत्पन्न आहे. आणि अशी विविध पिकात ते सातत्याने काम करत असतात. आणि सोबतच हे करत असताना प्रत्येक या भागातल्या शेतकऱ्याची, गरजूची, गोरगरिबांची अडचण भागवत असतात. असे आपण आज जाणून घेतलेलं आहे आप्पा भाऊसाहेब यांचं. आणि यांचा राजकारणी वसा यांच्या घरांचा म्हणजे आमदाराच्या घरातले म्हणजे आमदार यांचे वडील. आणि आपण अशा माणसाकडनं शेतीचे काही धडे घेतले पाहिजे. त्यामुळं आपण आज त्यांच्यासोबत चर्चा केली. धन्यवाद. मनोज जाधव, मनोज फर्टिलायझर्स.